आज आपण मेंडल्स पिरियॉडिक टेबल बघू. मागच्या व्हिडिओमध्ये न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स बघितलं होतं आणि डोबेरेनियर ट्रेट बघितलं होतं. डोबेरेनियरनी त्याचे ट्रेट सांगितले होते आणि न्यूलँडनी इन्क्रीजिंग ऑर्डरनी एलिमेंट लावले होते. आणि आता मेंड्यूलनी काय केलं तर बघू. द रशियन सायंटिस्ट दमित्री मेंड्यूल डेव्हलप द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872. 1869 to 1872 ह्या पिरियडमध्ये यांनी पिरियॉडिक टेबल आपल्याला दिलं. एडी मेंड्यूल पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंटचं जे क्लासिफिकेशन केलं मेंड्यूलनी ही खूप इम्पॉर्टंट स्टेप होती आपल्यासाठी. मेंड्यूल कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट, namely the atomic mass as standard, and arranged 63 element. न्यूलँडच्या वेळेस 56 एलिमेंट होते, मेंड्यूलला 63 एलिमेंट होते. नोन ॲट दॅट टाईम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यावेळेला मेंड्यूलच्या वेळेला 63 ॲटॉमिक मासेस होते अँड त्यांनी पण ते इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावले. न्यूलँडनी यावर अभ्यास केला होता, पण मेंड्यूलने आणखी याच्यामध्ये डीप अभ्यास केला आणि त्याच्यामुळे त्यांनी तो पिरियॉडिक टेबल दिला. देन ही ट्रान्सफॉर्म दिस इन टू द पिरियॉडिक टेबल. नंतर त्याने काय केलं, एलिमेंटचे जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी होती, एलिमेंटची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी होती, त्यानुसार त्यांनी त्या एलिमेंट्सला पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंज केलं. मेंडल अरेंज द पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. मेंडलने काय केलं की त्याचे जे पिरियॉडिक टेबल होते ऑन द बेसिस ऑफ म्हणजे एलिमेंटचे जे केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी जे होते त्यांनी त्यांना पिरियॉडिक टेबलमध्ये लावलं, त्यानुसार पिरियॉडिक टेबलमध्ये लावलं. दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स, ऑक्साइड्स. आणि मग त्याने काय दिलं, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सांगितले आपले, त्याचे ऑक्साइड्स, त्याचे मेल्टिंग पॉईंट, त्याचे बॉइलिंग पॉईंट, त्याचे डेन्सिटी ऑफ द एलिमेंट अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. ते खालच्या टेबलमध्ये आपण बघू, तुम्हाला समजून जाईल. मेंडल फाउंड दॅट एलिमेंट विथ सिमिलर अँड केमिकल प्रॉपर्टी रिपीट आफ्टर अ डेफायनेट इंटरवल. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडल स्टेटेड इन द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ. तर त्यांनी एवढंच केलं नाही तर म्हणजे नंतरचा जो ते आपण मेरिट्स ऑफ मेंडल पिरियॉडिक टेबलमध्ये बघू, पण तरी मी एकदा सांगून देते की त्यांनी काय केलं की काही जे न्यूलँडनी असं केलं होतं की नंतरचे जे एलिमेंट जे तयार होणार आहे, नंतर जे आयडेंटिफाय होणार म्हणजे नंतर जे येणार आहे, जे आपल्याला नंतर सापडतील, त्याच्यासाठी न्यूलँडनी जागा सोडली नव्हती, पण मेंडलने ती जागा ठेवली होती की नंतर जर एखादी रिसर्च झालं त्याच्यामध्ये आणखी जर एलिमेंट आपल्याला सापडले तर त्यासाठी त्यांनी एक स्पेशल जागा ठेवली होती. आणि ते आपण मेरिट्समध्ये मी तुम्हाला सांगेलच. पहिले आपण हे बघून घेऊ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द वर्टिकल कॉलम इन द मेंडल्स पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. वर्टिकल म्हणजे काय, तर जे उभे कॉलम्स दिसत आहे आपल्याला, हे जे उभे कॉलम्स आहे हे काय आहे, ग्रुप्स आहे. वाईल द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड. आणि हे जे हॉरिझॉन्टल रोज आहे हे जे दिसत आहे हे आहे पिरियड्स, म्हणजे हे आहे पिरियड्स आणि हे झाले कॉलम म्हणजे तुमचे ग्रुप्स. ओके. देन आणि याच्यामध्ये इथे दिलेलं आहे त्यांनी ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7 आणि ग्रुप 8. आणि इथे दिलेलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे R2O, RO, हे जे त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आणि हे जे दिलं आहे त्याने ॲटॉमिक मासेस दिलेला आहे, त्याने ॲटॉमिक मासेसनुसार ह्या सर्वांना इथे लावलेलं आहे. ॲटॉमिक मासेसनुसार हे लावलेले आहे. ठीक आहे. ह्यानंतर बघू मेरिट्स ऑफ मेंडल्स पिरियॉडिक टेबल. द मेरिट्स ऑफ मेंडल्स पिरियॉडिक टेबलमध्ये काय, सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फ्लुएन्स बाय यूजिंग मोर ॲडव्हान्स मीन्स द मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. दिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन मेंडल्स पिरियॉडिक टेबल. आता ह्या एलिमेंट्सवर आपल्याला माहीत पडते की सायन्स किती प्रोग्रेसिव्ह आहे, कारण मेंडलने आधी डोबेरेनियरनी आपल्याला ट्रेड्स दिला, मग न्यूलँडने दिला आणि आता मेंडलने दिला. म्हणजे यावर सतत काय होतं, रिसर्च सुरू राहत आहे, बरोबर आहे. त्यानुसार सायन्सची प्रगती होत आहे.
त्याचे मेरिट्स बघू आपण काय पाहिजे. अप्लाइंग द लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक masses to all the known elements. Mendel arranged the elements with a thought that the information available till then was not final, but it could change. As a result of this, Mendel's periodic table demonstrate the following merits. आता फॉलोइंग मेरिट्स बघू. म्हणजे आता आपण डोबेरेनियरचा जो ट्रेड्स होता तो आपण मानला नाही. त्यानंतर न्यूलँडनीचा जो त्याचा ऑक्टेव दिला तो पण आपण मानला नाही. म्हणजे बरेच लोकांनी त्याला मान्यता दिली नाही. पण मेंडेलने जे सांगितलं, मेंडेलने जो पिरियॉडिक टेबल दिला, त्याचा जो पिरियॉडिक टेबलला सर्वांनी कन्सिडर केलं, सर्वांनी मान्यता दिली त्याच्या पिरियॉडिक टेबलला. तर बघू त्याच्या मेरिट्समुळे त्याचं जो त्याने जे सांगितलं होतं, त्याने जे रिसर्च केलं होतं त्याला लोकांनी मानलं. तर मेंडल्स पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. ॲटॉमिक masses of some element were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their property. For example, the previously determined atomic mass of beryllium 14.9 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. काय झालं, ॲटॉमिक masses ऑफ सम एलिमेंट. मग काही जे ॲटॉमिक masses होते, काही जे एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक masses होते वेअर चेंज, ते कसे झाले, चेंज झाले, वेअर चेंज सो ॲज टू गिव देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. सो त्यांना एक पिरियॉडिक टेबलमध्ये प्रॉपर प्लेस मिळाली. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. मग काय झालं, जे बेरिलियम होतं, काय म्हणजे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ओके, जो बोरॉन होता, सो बेरिलियमचा जो ॲटॉमिक नंबर होता तो आधी आला होता 14.9 त्याचा बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर होता. पण त्यांनी मेंडेलने काय केलं, तो चेंज करून एक करेक्ट व्हॅल्यू टाकली आणि 9.4 आला. नंतर जे मेंडेलने त्याच्यावर रिसर्च केलं तर त्याचं ॲटॉमिक मास 9.4 आलं, वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन, आणि म्हणून तो बोरॉनच्या आधी आला. नाहीतर काय असतं की बेरिलियम आधी काय होतं की बोरॉनला आधी लिहायचे, पण आता बेरिलियमला आधी लिहितात आणि बोरॉनला नंतर लिहितात. असं का बरं झालं, तर मेंडेलनी ॲटॉमिक मासेस व्यवस्थित काढले आणि ॲटॉमिक मासेसनुसार बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास होतं ते 9.4 आलं. बेरिलियमचं 9.4 आहे आणि बोरॉनचं जे आहे ते 11 ॲटॉमिक मास आहे, 11. आपण म्हणतो हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम नंतर बोरॉन. नंतर Mendel kept vacant places in the periodic table. Mendel kept vacant places. म्हणजे सेकंड बघू. सेकंड त्याचं मेरिट्स काय. Mendel kept vacant places in the periodic table for element not discovered till then. 3 of these known elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from the known neighbors, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72. मग काय केलं, मेंडेल केफ्ट वॅकंट प्लेसेस. मग मेंडेलने काय केले, काही वॅकंट स्पेसेस ठेवले पिरियॉडिक टेबलमध्ये. कशासाठी, जे नंतर डिस्कवर्ड होणार आहे, जे नंतर डिस्कवर झाले, त्याला माहीत होतं की नंतर आणखी डिस्कवर होणार आहे एलिमेंट, त्याच्यासाठी त्यांनी जागा ठेवली. 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स, आणि त्यांनी त्या अननोन एलिमेंट्सला काही नावं दिली. त्याचे नावं आहे इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. अशी 3 नावं त्यांनी त्या वॅकंट स्पेसेसला दिली फ्रॉम द नोन नेबर्स. आणि जे नेबर्स त्याला माहीत होते, जे सिलिकॉनच्या साईडला किंवा ॲल्युमिनियमच्या साईडला किंवा अजून काय होतं आपलं बोरॉनच्या साईडला, त्यांनी जे माहीत होतं त्याच्यासाठी त्यांनी काही जागा सोडली होती, काही वॅकंट स्पेसेस सोडले होते. तर त्यांनी त्याला नाव दिलं सध्यापुरती इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबर्स, अँड देअर ॲटॉमिक मासेस वर इंडिकेटेड ॲज. आणि त्याचे जे ॲटॉमिक मासेससुद्धा त्यांनी सांगितलं की काय असणार त्याचे ॲटॉमिक मासेस. त्याचे ॲटॉमिक मासेस 44, त्यानंतर 44, 68 अँड 72, त्यांनी असं आपल्याला ॲटॉमिक मासेससुद्धा त्यांनी दिलेले होते आधीच रिस्पेक्टिव्हली. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वर ऑल्सो प्रेडिक्टेड. लॅटर ऑन दिस एलिमेंट वेअर डिस्कवर्ड. पण त्यानंतर काय झालं, जेव्हा ते एलिमेंट डिस्कवर्ड झाले, जेव्हा ते एलिमेंट म्हणजे माहीत झालं आपल्याला, ते बिलकुल सेम
तशाच पद्धतीने होते जसं आपल्याला मेंडेलने सांगितलं. म्हणजे मेंडेलच्या विचारानुसार, म्हणजे त्याच्या विचारानुसार काय झालं की त्याला माहीत होतं की बोरॉनच्या साईडला आपल्याला एक एलिमेंट सापडेल, तर त्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी सेम राहणार, त्याचा ॲटॉमिक मासेससुद्धा सेम राहणार. या हिशोबानेच ते जे नंतर डिस्कवर्ड झाले ते ॲज इट इज म्हणजे तसेच सापडले. अँड नेम ॲज आणि ते जे सापडले वर डिस्कवर्ड अँड नेम ॲज स्कँडियम. मग आपल्याला स्कँडियम भेटला, गॅलियम भेटला अँड जर्मॅनियम भेटला रिस्पेक्टिवली. द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट मॅच. आणि हे जे एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टी होत्या ह्या मॅच झाला विल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेल. सी टेबल 2.4 मध्ये आपण ते बघू. ड्यू टू दिस सक्सेस ऑल वी आर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेल्स पिरियडिक टेबल अँड द मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज एक्सेप्टेड इमिजिएटली. मग काय झालं, ड्यू टू द सक्सेस ऑल वी आर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेल्स पिरियडिक टेबल. मग मेंडेलने जो त्याचा पिरियडिक टेबल दिला होता अँड दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन, आणि त्याची जी मेथड होती क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची ती लोकांनी काय केली, इमिजिएटली ॲक्सेप्टेड केली. आता 2.4 मध्ये आपण बघू की काय दिलेलं आहे त्यांनी. तर प्रॉपर्टी दिलेली आहे त्यांनी इका ॲल्युमिनियमची, इका ॲल्युमिनियम आणि गॅलियमची दिलेली आहे. इका ॲल्युमिनियम अँड गॅलियमची त्यांनी दिलेली आहे. सो ॲटॉमिक मास जो होता, ॲटॉमिक मास 68 इथे आलेला आहे. म्हणजे त्यांनी पहिले इका ॲल्युमिनियम नाव दिलं. त्यांनी स्वतः पहिले जे वॅकंट स्पेसेस ठेवली होती त्याने त्याचं नाव इका ॲल्युमिनियम दिलं, पण त्याच्या जागी आपल्याला तो जो सापडला तो गॅलियम, त्यांनी गॅलियम म्हणजे जो सापडला तो डिस्कवर्ड केला त्यानंतर त्याचं गॅलियम झालं. सो ॲटॉमिक मास इथे 68 त्यांनी सांगितलं होतं. इथे पण ॲप्रॉक्सिमेट सेम येत आहे 69.7, थोडासा फरक आहे, ॲप्रॉक्सिमेटली सेमच येते. डेन्सिटी याची 5.9 आहे, इथे 5.94 आहे, हे पण सेमच आहे. मेल्टिंग पॉईंट याचा लो आहे, इथे 13.2 आहे. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड इथे ECl2, इथे GaCl2 आणि फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड E2O3 आणि इथे Ga2O3. त्यानंतर नेचर ऑफ ऑक्साईड ॲम्फोथेरिक ऑक्साईड आणि इथे पण आहे ॲम्फोथेरिक ऑक्साईड. तर इथे काय म्हणते, इथे इका बरं आला कारण इथे इका ॲल्युमिनियम तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं की तो जो नवीन एलिमेंट आहे तो गॅलियम राहणार म्हणून त्याने ई घेतलेला आहे, इथे जी घेतलेला आहे. बाकी तिथे सर्व सेमच आहे. आता थर्ड बघू. देअर वॉज नो प्लेस्ड रिव्हर्स फॉर नोबेल गॅसेस आणि देअर वॉज नो प्लेस रिझर्व आणि आधीने न्यूलँडने दिलं होतं किंवा डोबेर्नियरने दिलं होतं. त्यांनी इनर्ट गॅसेस म्हणू शकतो आपण किंवा त्याला नोबेल गॅसेससुद्धा म्हणू शकतो. इनर्ट गॅसेस म्हटलं तरी काय हरकत नाही. तर नोबेल गॅसेस जे होते त्याच्यासाठी त्यांनी जागा रिझर्व केली नव्हती, पण मेंडेलने त्याच्यासाठी जागा रिझर्व केली होती. नोबेल गॅसेस म्हणजे काय, ज्याचा जो ऑक्टेव असतो तो पूर्णपणे कंप्लीट असतो. फ्री एलिमेंट म्हणजे त्याचा जो ऑक्टेव असतो तो पूर्णपणे कंप्लीट असतो. हे मी नंतरच्या व्हिडिओला नोबेल गॅसेसची आणखी माहिती देणार. इन मेंडेल्स ओरिजिनल पिरियडिक टेबल हावेवर वेन नोबेल गॅसेस सच एज हिलियम, मग नोबेल गॅसेसमध्ये काय येतात, हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, वी आर डिस्कवर्ड फॉरवर्ड द एंड ऑफ 19th century. मग 19th century नंतर आपल्याला हेलियम, निऑन आणि आर्गॉन म्हणजे नोबेल गॅसेस आपल्याला भेटले. मेंडेल क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच द नोबेल गॅसेस वर फिटेड व्हेरी वेल. मग मेंडेलने काय केलं, तो जो नोबेल गॅसेसचा जो हा होता ग्रुप होता तो त्याने वेगळा बनवला, झिरो ग्रुप. त्याला झिरो ग्रुपसुद्धा म्हणू शकतो. विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल, मग त्यांनी ओरिजिनल पिरियडिकला डिस्टर्ब न करता त्यांनी एक दुसरा टेबल तयार केला स्पेशली कोणासाठी, नोबेल गॅसेससाठी, आणि ते त्या ग्रुपमध्ये त्यांनी ते फिट केले. ओके.